ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, तुकाराम महाराजांनी सांगितलं, बुडतासे जनन देखवे डोळा, म्हणून कळवळा येतासे. बघा, हे जग आहे. आज आपण काय म्हणतो, आपण विज्ञान युग आलोय. आज चंद्रावर गेलो. आज आपण 21व्या शतकात आहे आणि माणूस कोण झाला? ज्ञानी झाला. पण माझं तरी असं म्हणणं आहे, आजचा माणूस ज्ञानी झाला. आजचा माणूस कोण आहे? आंधळा झाला. आंधळा कशाला झाला? स्वार्थानं आंधळा झाला, अहंकारानं आंधळा झाला, मीपणानं आंधळा झाला. आणि दुसरा जो करतोय ना, तोच हा करतोय. तो का करतोय याला माहीत नाही. बघा, सुभाषितकारांना सांगितलंय, बहुजनगत पंथ आहे. जिकडे जास्त लोक जातात ना, तिथेच लोक घुसतात. मग जास्त लोक काय करतात तेच आपण करायचं. पण तो करतोय ना, मग आंधळा नाही तर काय. आता शेतीचं ते झालं. एखाद्यानं जे पीक केलं त्या पिकाला भाव आला, हाय तेच पीक करतो. एखाद्या देवाच्या ठिकाणी गेला आणि देवाला त्याने नवस केला. आता तुकाराम महाराजांनी सांगितले, 900 कन्यापुत्र होती, मग कास्या करा लागे पती. बघा, नवसानं जर मुलं बाळ होत असले तर नवरा करायची काय गरज आहे का? काही गरज नाही ना. म्हणजे नवसानं काय मुलं बाळ होती नाही, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेले. काय सांगितले तुकाराम? वृक्षवेली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुचुराळ. अरे, वृक्षवेली लावा, प्राण्यावर दया करा, प्राण्यावर दया करा, कष्ट करा, काम करा. आज काय झाले? कष्ट नकोय, मला फुकट कसं मिळेल? नवसाना मिळेल, आशीर्वादाना मिळेल, बाबाचा आशीर्वाद. अहो बघा, आता लालबागचा गणपती, तो नवस करायचा त्याला आणि तो नवसाला पावतो. अहो तिथं अब्जावधी रुपये गोळा सुटलेत तिरुपती बालाजीला. पैसे टाकले का डबल वात्यात. आज देवस्थानाच्या ठिकाणी आज पैसा मोजता येईना. बाबा लोक बाबांना दान करतात. आज बाबा लोक कोट्याधीश झाले, मंदिरं कोट्याधीश झाले, मंत्री कोट्याधीश झाले, खासदार आमदार. आणि कोण जगाचा पोशिंदा? तो कोण? शेतकरी. तो कोण झाला? भिकारी झाला. कोण? मध्यम शेतकरी. बघा, आज शेतीत कष्ट केल्यानंतर धान्य पिकतं. आज शेतीच्या मालाला निसर्ग साथ देत नाही, भांडवल लागतं, मजूर मिळत नाही. कंपनीवाला माल बनवतो, त्याच्या मालाला किती खर्च आला त्याने तो हिशोब घेतो. शेतकऱ्याचा माल पिकत नाही, पिकलेल्या मालाला माल असला तर भाव नाही, भाव असला तर माल नाही, अशी त्याची अवस्था. आणि आज इकडं पैसा मोजता येईना. मग अरे, तुम्ही त्या देवाला दान करता, तो देव तुम्हाला काय नवसाना काय देणार आहे का? आणि मग तो जो पैसा आहे तो इकडं शेतकऱ्याच्या उपयोगी जर आला तर शेतकरी अन्नधान्य पिकविल आणि अन्नधान्य पिकवल्यानंतर प्रत्येकाला खायला मिळेल. बघा, माझं आव्हान आहे, आज शासन लोकांना कंट्रोलचं धान्य देतं, फुकट देतं आहे, 10-20 किलो हाय म्हणून देतं आहे. पण काही दिवसांना हे धान्य मिळणार नाही, कारण शेतकरी तोट्यात आलेला आहे. आणि आताचे मुलं शेती करायला कोणी तयार नाही. शेती करायला मुलं तयार नाही आणि शेतकऱ्याच्या मुलाला मुली देते नाही. त्याला जर भाकरच घालाय कोणी नाही तो शेती करू शकत नाही, त्याच्याकडे भांडवल नाही. आणि भांडवल नसल्यामुळं आज शेती धान्य नाही पिकलं तर तुम्हाला फुकट कोण वाटणार आहे? मग तुम्ही काय लोखंड खाल का पैसा खाल? मग हा जो पडलेला पैसा आहे, आज जे मोठमोठे देवस्थानापाशी कोट्यावधी रुपये पडलेले, मंत्र्यापाशी पडलेले श्रीमंत लोक, साईबाबा शेडेला कोट्यावधी रुपये नेऊन हे 2 नंबरवाले लोक त्याचा टॅक्स भरायचा आहे तर तिथे टाकतात. आणि तोच पैसा जर शेतकऱ्याच्या उपयोगी आला, आज शेतकऱ्याला सगळ्यांनी भिकारी बनवलेले. म्हणून गणरायाला विनंती करतोय, गणराया तू आलेला आहे आणि तू जाणार आहे, पण सगळ्यांची बुद्धी बदलू दे, लोकांना शहाणं कर. आणि सगळ्यांचा हा जो वाहनाठाई पैसा देतात, पैसा काय देवाला वाहिना डबल होत नाही. तो देवाला वाहण्यापेक्षा जो कष्ट करणार आहे
जो शेतीचा भूमिपुत्र आहे त्याला जर तुम्ही सहकार्य केलं तर ते धान्य पिकल आणि ते धान्य पिकलेलं तुमच्या मुलाबाळांना खायला मिळणार. काही दिवसांना तुम्हाला अन्न वाचून मारावं लागेल. म्हणून शेतकरी जगवा. शेतकरी जगला, कष्ट करा, काम करा, फुकट घेऊ नका आणि फुकट देऊ नका. अशी गणराजा सगळ्यांना सद्बुद्धी दे. जय भैरवनाथ.